आज मी उभा जो आहे तो उभ्या महाराष्ट्राचं जे ही अस्मिता होती त्या ज्या आहेत त्या अस्मितेची जी वास्तू आहे अशा पवित्र वास्तूसमोर मी सध्या उभा आहे. आपण पाहू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण भागामध्ये जे आहे ते अशा अनेक लहान मोठ्या ज्या आहेत त्या तालीम पाहायला मिळत होत्या. ज्या ठिकाणी जे आहे ते जिथे त्या काळी दंड बैठकांचा हुंकार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु आता सध्या या तालमींचा अवस्था जी आहे ती अतिशय बकाल अशी झालेली पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकतो की या तालमीची जी एकेकाळी पैलवान घडवणारी जी आहे ती तालीम म्हणून या तालमीची ओळख होते. असे जे आहे ते संपूर्ण अनेक जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, तसेच तालुक्यांमध्ये जे आहे ते अशा तालमींची जी आहे ती अवस्था बकाल झाली आहे. यामध्ये जे आहे ते अनेक लाल मातीमध्ये पैलवान जे आहे ते या मातीतून घडले होते. याच ठिकाणी जे आहे ते पूर्वी जे आहे ते लाल मातीचा सुगंध यायचा. अशाच परिस्थितीत या ठिकाणी आपण पाहू शकतो की या तालमीमध्ये जे आहे ते कचऱ्यांचे ढीग साठल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यामध्ये जे आहे ते अनेक पैलवान खशाबा जाधव असतील, तसेच इतर मारुती माने असतील, यांनी देखील आपल्या कुस्तीच्या माध्यमातून जे आहे ते महाराष्ट्राचं या कुस्तीचं लौकिक जे आहे ते साता समुद्रपार पोहोचवलं होतं. परंतु आज या गावागावातील तालमींची जी दुरवस्था आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी काही या भागातील मल्ल आहेत, जुने पैलवान आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणूया. काय सांगाल? आपण पाहतोय की कुस्तीला एक महाराष्ट्राची मोठी संस्कृती म्हणून ओळखलंय, परंतु अनेक ग्रामीण भागांमध्ये अशा तालीम होत्या त्याची आता दुरावस्था पाहायला मिळते. काय प्रतिक्रिया आपली? आता ह्या तालमीतच आम्ही व्यायाम केलाय, पकडी खेळलोय. पण आता ही अवस्था ह्याची अशी झाली. मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल? तर बुवा ह्यासाठी काम वरनं सरकारने दिलं पाहिजे, लक्ष घातलं पाहिजे. एवढंच म्हणणं आहे बाकी काय नाही. नक्कीच आपण पाहतोय की वयोवृद्ध आजोबा देखील या ठिकाणी आहेत, त्यांना देखील या तालमीचा इतिहास विचारूया. बाबा, काय सांगाल तुम्ही? या तुमच्या गावातील ही जी जुनी तालीम आहे, काय सांगाय तुम्हाला या तालमीला? कशा पद्धतीनं तुम्ही या तालमीसाठी काम केलं होतं आणि आज ही तालमीची अवस्था आहे, काय वाटतंय? या तालीम व्यवस्था बेकार झालेली आहे. त्यामुळे या तालमीची व्यवस्था चांगली सरकारने दुरुस्त करावी. आम्ही माढा तालुक्यातून बाजूवाडी मग गाव तिथं माती आणली, संध्याकाळी जाऊन आणलेली. तर या मातीचं फार अवस्था बेकार झाली. त्यामध्ये सरकारने लक्ष ठेवावं. बाबा, काय सांगाल? किती वर्ष असतील साधारण या तालमीला तयार करायचं? या तालमीतले वर्ष 1982-85. नक्कीच आपण पाहतोय की या तालमी जी आहे ते याची बकालावस्था झालेली आहे. तसेच यामुळे जे आहे ते मल्लांना देखील ग्रामीण भागातील वाव त्यांच्या जे आहे ते कलागुणांसाठी मिळत नाही. सरकारला काय विनंती असणार आहे? विनंती एकच आहे की आज आपण बघतोय की महाराष्ट्रातील जे तरुण पिढी ह्या देशाचं भविष्य म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो आणि आज ही पिढी कुठंतरी जी जुनी परंपरा होती आपल्या तालमीची, कुस्तीची, ह्याच्यापासून दूर चालली आणि एक वेगळं आकर्षण जिम मधून बॉडी बनवणं एक वेगळं आकर्षण मुलांना लागले आणि त्याच्यामुळे तालमीकडचा त्यांचा वाडा बंद झाला आणि त्याचे परिणाम असे व्हायला लागले की गावगावच्या तालमी ओस पडल्या, असा बकालपणा आला. शासनाला विनंती की आता महाराष्ट्रात जर निरोगी पिढी घडवायची असेल तर ह्या गावगावच्या वेशीवर असणाऱ्या तालमी पुन्हा एकदा सुसज्ज झाल्या पाहिजेत, ह्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. ह्याचबरोबर आधुनिक जी मॅट असते किंवा आधुनिक व्यायामाचं साहित्य या तालमींसाठी उपलब्ध करून दिलं पाहिजे. आपण बघतो की कोट्यवधीचे भ्रष्टाचाराचे आकडे समोर येतात किंवा अनेक योजना येतात, परंतु ज्याच्यावर महाराष्ट्राचे आणि या देशाच्या युवकांचं भवितव्य, जी निरोगी आणि सदृढ निर्व्यसनी पिढी ह्या महाराष्ट्रात घडवायची असेल तर तालमीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ह्या महत्वपूर्ण विषयाकडे सरकारचं गांभीर्याने दुर्लक्ष आहे आणि ग्रामपंचायती असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल यांचं सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष होतंय. आणि जुने जे मल्ल आहेत किंवा जे पैलवान आहेत त्यांना सुद्धा एक विनंती की त्यांनी ह्या तालमी सुरू करण्यासाठी गावगाव पुढाकार घेतला पाहिजे. कारण माझं मत असं आहे की 5वी ते 10वी ह्या वयात जर ह्या मुलांना व्यायामाचं आवड निर्माण झाली तर एक चांगल्या प्रकारचं निरोगी आणि सुदृढ शरीर त्यांचं तयार होऊ शकतं, त्यांना चांगल्या प्रकारची आवड लागू शकते आणि एक निर्व्यसनी पिढी या महाराष्ट्रात पुन्हा एकदा उभा राहू शकते. कारण ह्या तालमींचं स्वातंत्र्य लढ्यापासून ते स्वराज्याच्या काळामध्ये सुद्धा एक महत्वाचं स्थान राहिलेले. रामदास स्वामींनी केवळ स्वराज्यात या चांगल्या सुदृढ युवकांची फौज निर्माण व्हावी म्हणून ह्या गावगाव मारुती मंदिर आणि तालमींची उभारणी केलेली. हा वसा महाराष्ट्राच्या सरकारनं पुढे चालवण्यासाठी ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, एवढी विनंती आहे. नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्राची संस्कृती म्हणून या कुस्ती खेळाकडे ओळखलं जातं, परंतु सध्या प्रत्येक खेडोपाड्यात असणाऱ्या या तालमींची जी आहे ती सध्या अशी दुरावस्था झालेली पाहून अनेक मल्लांची मनं देखील
नाराज होत असून शासनानं याकडे जे आहे ते तात्काळ लक्ष देऊन विशेष निधी या गावगावच्या तालमींसाठी देऊन पुन्हा एकदा कुस्ती क्षेत्राला जे आहे ते या कुस्त्यांचे फड दुरुस्त करून कुस्ती क्षेत्राला जे आहे ते भरारी द्यावी अशी जी मागणी आहे ती या कुस्ती मल्लांकडून यावेळी करण्यात आलेली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.